lost in your eyes, under your spell. Oh, it's like we've always known it. Even though it's new, I can already tell. Oh, that this feeling is taking over. Can we take our time? I wanna savor us. Every thought on my mind of you and I getting together. Gotta tell ya, I gotta tell ya, I wanna love ya, I wanna love ya. So come on over, come on over, I wanna touch, kiss. या शिक्षण परिषदेला उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे सर्व प्रभारी विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व सीआरपी सदस्य, एआरपी सदस्य, ज्ञान फाउंडेशनची टीम, त्यानंतर या परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेली जी शाळा आहे म्हणजे माननीय मुख्यमंत्री सर्वांची शाळा आहे अशा प्रकारे सर्व विद्यार्थी सदस्य आणि सर्व स्टाफ या सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी या तालुक्यातील शिक्षण परिषदेमध्ये स्वागत करतो। बाकी विषयांच्या बाबतीमध्ये जी काही विषय पत्रिका आपल्या समोर आहे
त्या विषयाच्या अनुषंगाने आपले जे बिहारचे सदस्य आहेत ते सदस्य आपल्याला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करते पीपीटीच्या माध्यमातून असो किंवा त्यांच्या स्किल म्हणून त्यांच्या वैशिष्ट्य जे आहेत त्यांना जो विषय दिला त्या विषयाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचते. विनंती ही आहे की आपण सर्वांनी आणि महत्त्वाचे मुद्दे आपण मला वाटते या विषयाला देखील बाकी विषयावरती आपण त्या पद्धतीनं जे आहे होते त्याचा हाताळायचे आहे 30% त्याला नॉर्मल टेक्निकसाठी मोबाईल हँडल मोबाईल अँड्रॉइड सिस्टीम जे असेल हे सगळं माहिती आहे आपल्याला नवीन काही नाही. तसं सर्व आपण बाकीचं आहे किंवा फेवरेट टीचर सगळेजण आपण मुलांना उपयोग केलं मला असं वाटतं की सांगू शकतो 3-4 आयाच्या वस्तूमध्ये तुम्ही सांगू शकतो. हाही विषय आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा गणेश पेट करतो आणि पण म्हणजे या आजच्या शिक्षण परिषदेवर मला सगळ्यात महत्त्वाचं गणेश पेटीचा वापर म्हणजे प्रत्यक्षात आपण त्या ज्या साहित्य पेट्या करतात माणसाची असेल इंग्रजीची असेल मेडिकलची असेल या पेट्यांचा वापर कशा पद्धतीनं करायचा किंवा किंवा आपण सगळ्यांनी त्या त्या पद्धतीनं आपल्याला केले असेल म्हणजे उदाहरण आहे मला की एका नाव नाही जॉईन झालं सगळ्या पेट्या काढल्या आणि त्या पद्धतीनं विज्ञान पेटी असेल इंग्रजी पेटी असेल पेटी असेल या पद्धतीने ते ठेवलं त्या पेट्यांचं ठेवलं आणि त्या त्या शिक्षकांनी ते पेट्यांचा वापर तिथे घेऊन त्या साहित्याचा पूर्ण पेटीमध्ये साहित्य काढलं त्या पद्धतीनं जी अनुभूती आहे ती अनुभूती देण्याची सुरुवात केली आहे. पेट्रोल केंद्रामध्ये बरोबर आहे. तर या पद्धतीने पूर्ण सगळ्यांनी सुरू केलं असेल. आपण मागच्या वर्षी पण बघितलं की आता या पेट्यांचा प्रशिक्षणामध्ये पण आपण घेतलेला आहे. कार्यक्रमाचे मला आठवतं सगळ्या केंद्रामध्ये आपण साहित्य पेट्यांच्या वापराच्या बाबतीत प्रशिक्षण झाले आपल्याला जे माहिती आहे. दुसरा माध्यमिक आधारित मूल्य नियोजन कार्यक्रम सावध आहे संदेश आहे अतिशय छान पद्धतीने गेली मला सांगते या ठिकाणी. एकंदरीत जो ते वर्ष आहे हे 22-23 वर्ष आपण शैक्षणिक बंदी गुणवत्ता बंदीच्या अनुषंगाने आपण जे इथून मार्क असेल विभाग असेल किंवा आपला सेतू अभ्यासक्रम असेल सगळे या अंतर्गत येण्याची उपक्रम आहे. ती उपक्रम घेत असताना आजच्या निष्पत्ती हा इतका महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये सर्व शिक्षण परिषदा या आपल्याला या एका म्हणजे ज्याला काय म्हणतात हार्ट म्हणता येईल की विद्यार्थ्यांची आजच्या निष्पत्ती संपादन क्षमता आहे ती क्षमता विकसित करण्यासाठी या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपण प्रत्येक जण बांधील आहोत. सीआरपी सदस्य जे कर्मचारी होतात या गुणवत्तेचा त्या केंद्राचा त्या शाळेचा त्या विद्यार्थ्यांचा हा तो कणा आहे. बीआरची सदस्य आहे. एकत्रित आपण बघितलं तर जिल्हा आपण पालघर आहोत सीआरपी सदस्यामध्ये सीआरपी सदस्यावरती गुणवत्तेचं काम आपण तिथं येऊन आणि त्या माध्यमातून प्रत्यक्षात आपण मजाही करत असताना आपल्याला सीआरपी सदस्य आणि त्यांनी इतरांपर्यंत पोहोचले ह्या सर्व गोष्टी ही सर्व गोष्टी किती महत्त्वाची आहे तर ही फार समजून घ्यायची आहे. आपण यापूर्वी बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये आपण 2 वर्षांमध्ये गेलो 2020 पर्यंत आपण बघितलं की शाळा पूर्ण क्षमतेने आपण सुरुवात होत्या परंतु यावर्षी पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झालेल्या आहेत. हेही मान्य करावं की आपण त्या पद्धतीनं आपले शिक्षक बांधव सगळे त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचले होते. सगळ्यांनी काम केली वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला परंतु 100% आपण त्याच्यामध्ये आपण यशस्वी नाही झालो ही बाब देखील मान्य करण्यासारखी आहे. म्हणून आपण या वर्षामध्ये जो झालेला लर्निंग लॉस म्हणतो 2 वर्षाच्या काळामध्ये लर्निंग लॉस जो म्हणतो तो झालेला जो अत्यंत त्रास झाला म्हणतो तो भरून काढण्याच्या अनुषंगाने आपल्याला हे वर्ष शैक्षणिक गुणवत्ता वृत्ती वर्ष आपल्याला या ठिकाणी आणि प्रभावीपणे आपल्याला साजरा करण्यापेक्षा त्यावर प्रत्यक्षात आपण अंमलबजावणी मोठी करू असं वाटतं. या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या ग्वाहीने या ठिकाणी तुम्हाला बांधून घेऊ इच्छितो की आपण या पद्धतीचं आपलं जे काम आहे त्या पद्धतीने आपण करू.
कोविडच्या काळामध्ये आपण ज्या 2 वर्षामध्ये ज्या गोष्टी आपण अनुभवल्या, परंतु हेही मान्य करणं गरजेचं आहे की आपण विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता वयोगट कोणताही असतो, म्हणजे अंगणवाड्या देखील बंद होत्या, बालवाड्या बंद होत्या, त्या 3 ते 6 वयोगटातली मुले आणि तिथून आता 1ली 2रीला आलेली मुलं जी आहेत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला मानसशास्त्र आपलं जर चांगलं असेल आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं मानसशास्त्र, शिक्षकांचं मानसशास्त्र हे चांगलं असतं, म्हणून आपण त्या पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये हे सगळे उपक्रम आपण अंमलबजावणी करत असतो. मला वाटतं आपल्या बियांच्या बैठकीमध्ये आपण बरेचसे विषय पण घेतले होते, त्या अनुषंगाने आपली बैठक पण झाली, सर्व सन्मानित केंद्र प्रमुख पण होते आणि जिल्ह्याच्या बैठकीमध्ये आपण जे सियान आपल्या दिवशी बैठक घेतली ती आज आहे आपल्याकडे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काही प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तुमच्याकडून काय घेता येईल यावर देखील आपण चर्चा केली आहे. या लर्निंग लॉसमध्ये जी मुलं 1ली 2री 3रीला आली ते एखादे केंद्र प्रमुख आहे, सुचल आहे, त्यांच्याकडे एक संकल्पना आम्हाला चांगली आहे. त्यांनी जे सांगितले 1लीच नाही तर 2री-3रीच्या मुलांपर्यंत आपण त्या पद्धतीनं पोहोचू. शिक्षक आपण 1लीला शिकवणारे शिक्षक असतील, 2रीला शिकवणारे असतील, 3रीला शिकवणारे असतील, त्या पद्धतीने वेगळ्या कार्यक्रम आयोजन करून भारतीय तालुक्यामध्ये या अनुषंगाने विद्याप्रवेश जो आपण उपक्रम आहे त्या अनुषंगाने त्यांची बैठक पण झाली. म्हणजे आपल्या फक्त डोक्यामध्ये या कल्पना आल्या आणि प्रत्यक्षात आपलेच आहेत सगळे, आपल्या जिल्ह्यातले सगळे मुलं आपलेच आहेत, सगळे मानव आपलेच आहेत. जशा पर्यवेक्षण यंत्रणा असेल, अधिकारी यंत्रणा असेल, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण हे काम करत असतो. प्रत्यक्षात शेवटचा घटक म्हणला तर तुमच्यापर्यंत तो उपक्रम आणि तुम्ही ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करतात याला महत्व आहे. काही गोष्टी आपल्याला भविष्यात देखील जसं या मिशन अंतर्गत आपल्याला जे काही आपल्याला उपक्रम घ्यायचे त्याला सोडून आपण आपल्या पद्धतीने काय उपक्रम केले हे विचार करून या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून आपण आगामी वर्षात टप्प्याटप्प्याने जे की आता आपण 24 जून 2022 जर शासन निर्णय सगळ्यांनी वाचला असेल असेल वाचलं तर वाचून घ्या, मी पण वाचला होतो आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बोलतोय की जे मुद्दे दिले आहेत, जे टप्पे दिले आहेत ते या वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने आपण एकच काही गोष्टी होणार नाही, पण टप्प्याटप्प्याने आपण त्या उपक्रमाच्या अंमलबजावणीकडे आपण जाणार आहोत. या अनुषंगाने मला वाटतं सुरुवात एक थोडक्यात होते या अनुषंगाने की ज्याच्यावर आपण प्रत्येक सुरुवात केली. पहिला जर मुद्दा घेतला आपण तो 0 ड्रॉपआउट मिशन आपण हे सुरू आहे, म्हणजे या मिशन अंतर्गत पहिलाच मुद्दा बघितला आपण 0 ड्रॉपआउट मिशन आहे. या ठिकाणी दुसरी बाब, तिसरी बाब आहे अध्ययन निष्पत्तीला अनुषंगिक मूल्यमापन करता आलं पाहिजे. तर माझी सर्व शिक्षकांना एक अपेक्षा असते की अध्ययन निष्पत्तीचं विधान हे अगदी मूल्यमापनापर्यंत सोडायचं नाही, अगदी मूल्यमापनापर्यंत सोडायचं नाही. त्याच्या परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांच्या गुणधर्माचे सामान्यीकरण करतात. ठीक आहे, मी पुन्हा एकदा वाचतो. आकृतीबद्धाद्वारे परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांच्या गुणधर्माचे सामान्यीकरण करतात. लक्षात येते हे वाक्य? आता या ठिकाणी थोडंसं याला ही झाली एक अध्ययन निष्पत्ती. इयत्ता 8वीच्या वर्गामधून हा विद्यार्थी जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये असेल त्यावेळेला ही पहिली अध्ययन निष्पत्ती त्याच्यामध्ये बांधली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये निवडली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये विकसित झाली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रवर्धित झाली पाहिजे. आता मग हे जर करायचं असेल तर या अध्ययन निष्पत्तीला आपल्याला कौशल्यांमध्ये विभागणी करावी लागते. आपल्याला कौशल्य क्षमता तो जास्त चांगलं आहे, कॉम्पिटन्सी. आता मग यामध्ये कॉम्पिटन्सी कोणत्या आहेत तर पहिली कॉम्पिटन्सी ही आहे आकृतीबंध.
आकृतिबंधाद्वारे परिमेय संख्यांची बेरीज. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब असते त्या विद्यार्थ्यांना परिमेय संख्या माहिती असल्या पाहिजे. परिमेय संख्यांची माहिती असणं ही एक बाब आहे. दुसरी बाब आहे या परिमेय संख्यांची बेरीज, हे दुसरं कौशल्य आहे. तिसरं कौशल्य आहे परिमेय संख्यांची वजाबाकी. चौथं कौशल्य आहे परिमेय संख्यांचा गुणाकार. पाचवा आहे परिमेय संख्यांचा भागाकार. हे आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाची अध्ययन निष्पत्ती जिथे कंट्रोल होते शेवट होतो या सर्वांना घेऊन ते आहे की याच्या नियमांचं सामान्यीकरण. म्हणजे इथे किती कौशल्य आले आता? विद्यार्थ्यांना परिमेय संख्या माहिती होण्यापर्यंत त्यांना नैसर्गिक संख्या माहिती, पूर्ण संख्या माहिती, पूर्णांक संख्या माहिती, अपूर्णांक माहिती, आता परिमेय संख्या. अशा काही गोष्टी येतील का की या सर्वांच्या पेक्षा पुढे जाऊन एखादी संख्या येते जी परिमेय संख्या म्हणून ओळखतो आपण. अशी एखादी संख्या किंवा अशा काही संख्या की ज्या विद्यार्थ्यांना परिमेय संख्या म्हणून माहिती नाही आणि आपण त्यांना माहिती करून द्यायचं. त्याला हे विचारता येईल का की ही संख्या नेमकी पूर्ण संख्येमध्ये बसते की ही नैसर्गिक संख्या आहे, ही पूर्णांक संख्या आहे, की ही अपूर्णांक आहे, ही चर्चा करून आता येईल का? ज्या काही असतील ते बरोबर. मग ही चर्चा झाल्याच्या नंतर लेखन जर या टप्प्यामध्ये येते की सर ही नैसर्गिक संख्याही नाही, तर ही पूर्णही नाही, तर ही पूर्णांकी नाही, ही अपूर्णांकी नाही, हे पुढचं आलं लर्निंग टू लर्न या दिशेला गेलं पाहिजे. ओके, मग आता लर्निंग टू लर्न करायचं असेल तर या पद्धतीनं सिच्युएशन निर्माण झाली. मग आमचं सगळ्यात मोठं आता काय पाहिलं आपण? एक अध्ययन निष्पत्तीचं विधान पाहिलं. त्या अध्ययन निष्पत्तीच्या विधानाला ब्रेक केला आम्हाला 6 क्षमता सापडल्या. या 6 क्षमतांच्या नंतर आम्हाला क्षमता सापडल्या की मग आम्हाला हे कळलं की याचा उपक्रम काय करायचा आहे, याच्यासाठी उपक्रम काय करायचा आहे. तर मी पुन्हा सांगतो, आमच्या शिक्षकांना, मी शिक्षक होतो, उपक्रम शोधा म्हणलं की आमची आयडिया लागली. ते काहीच करणं नको म्हणून आपण फेकून देतो. तो अध्ययन निष्पत्तीचं विधान असं आहे की त्या विधानामध्येच तुम्हाला उपक्रम देण्यात आलेला आहे. तो फक्त तुम्हाला व्यवस्थित रीड करायचा आहे. ठीक आहे, या सगळ्यांना मी दुसरी उदाहरण घेऊन येईल. आता हे झालं उपक्रम. म्हणजे उपक्रम म्हणजे असं काही खूप वेगळं करायचं आहे असं नाही, तर ती अध्ययन निष्पत्ती, त्या अध्ययन निष्पत्तीमधली एक क्षमता, ती एक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी यासाठी ती जे काही करणार आहे ते उपक्रम असेल. मग या काही वेगळा उपक्रम बरोबर. हे फक्त भाषा आणि काही अंश सामाजिक शास्त्राच्या बाबतीत जमतो. आपल्याला जोडावं. ओके, अजून काय राहिलं आपल्याकडे? सामाजिक शास्त्र हा उल्लेख नाही केला मी. इतिहासाला वेगळं काढलं आणि भूगोलाला वेगळं काढलं. आणि जिओग्राफी हे सायन्स आहे. जिओग्राफी हे सायन्स आहे. उभा आणि आडवा छेद फक्त भाषेमध्ये, काही अंशी इतिहासामध्ये, काही अंशी इतिहासामध्ये. परंतु इतर विषयाच्या बाबतीत मात्र अध्ययन निष्पत्ती आणि घटक यांचा 1 to 1 कोऑर्डिनेशन आहे. म्हणजे तुम्ही मूळ संख्यांच्या बाबतीत नाही जोडू शकत. ओके, या बाबी याकडे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं मला वाटतं जर अध्ययन निष्पत्ती ही संकल्पना तुम्हाला समजली असेल तर शेवटचं एक वाक्य बोलतो आणि विराम घेतो. अध्ययन निष्पत्ती धड्यामध्ये अध्ययन निष्पत्ती नका शोधू. धड्यामध्ये अध्ययन निष्पत्ती शोधू नका. तुम्ही हे करा, धडा निवडा, त्या धड्याला काही अध्ययन निष्पत्ती जोडा. म्हणजे या धड्यामध्ये मी या 3 अध्ययन निष्पत्तीवर काम करेन, या 2 अध्ययन निष्पत्तीवर काम करेन आणि मग त्या अध्ययन निष्पत्तीच्या दृष्टीने पुढे पुढे जातात. आम्ही दिशा भर करतो, आम्ही आता उद्देश भर करतो, कारण की आम्ही एकच पद्धत आहे. काय आहे पेज नंबर 22 धडा क्रमांक 5 वाचलं आणि लिहा प्रश्न उत्तर. आम्ही दिशा भर करतो. आम्हाला दिशा, आमच्या कामाला दिशा कधी मिळते जर आम्ही अध्ययन निष्पत्ती सोबत ठेवले. तर मी काय सांगतोय, अध्ययन निष्पत्तीला किंवा तुमच्या पाठ्यघटकाला अध्ययन निष्पत्ती जोडा, तुमच्या पाठ्यघटकाला अध्ययन निष्पत्ती जोडा, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या कामासाठी दिशा भेटेल. मित्रांनो,
जाणीव आहे. माझा वेळ जो तुम्ही अर्धा तास दिला होता तो संपलेला आहे. इतका वेळ तुम्ही मला ऐकून घेतला याबद्दल तहे दिल से आपका शुक्रिया अदा करता हूँ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण सर्व सहकारी 25 वर्ष सेवेमध्ये शिक्षणाचं कार्य केलं, अध्यापनाचं कार्य केलं. तब्बल 12 वर्षापासून त्या अध्यापन प्रक्रियेपासून दूर राहिलेला मी आज तुमच्या समोर आदर्श पाठ घेण्यासाठी उभा नाहीये. यांनी बऱ्याचदा वाक्य वापरलं काँग्रेस मी आणि सदस्यांचा आग्रह होता आहे आदर्श पाठ व्हावा. आदर्श पाठ घेण्यापेक्षा मला एक गोष्ट महत्वाची वाटते, म्हणजे सध्या जे शिक्षण प्रक्रियेत झालेला बदल आहे. त्यावेळेस आम्ही शिक्षक म्हणून लावले 1987 साली, त्यावेळेस भागवाडची पंचपदी आम्हाला घ्यायला लागायची. पाठ वाचन कंपल्सरी असायचं. त्याच्या बारीक बारीक चुका आमचे अधिकारी काढायचे. एका अधिकारी माझी टाचन फेकून दिली होती. इंग्रजीमध्ये टाचन होतं ते ॲडव्हान्स 1 दिवस आम्ही काढायचो. कॉलेज हायस्कूलला होतो. आता साहजिक भविष्य काळात ते वाटतील काय माझी वस्तू उद्याचं तास मिळत आज काळात तुम्ही आपलं वेळा त्याच्या ते लक्षात नाही आलं. अरे काय काढलं नाही ताचं आम्हालाही काही गोष्टी आपल्याला समजत नाही. पर्यवेक्षक यंत्रणेला समजत असं काही नाही. पण ताचं मुख्य काम असतं की आपल्याला ती दिशा देते. आणि ताचं दिशा देण्यापूर्वी आपल्याला आपण जो काही घटक अध्यापन करणार आहोत 10 वर्षापर्यंत ते 1-1 मिनिटापर्यंत कुठं गेले होते, कधी गेले होते, कुठं गेले होते याचा रेकॉर्ड आत्ता आम्ही तुम्हाला देऊ शकतो. याच्यावर तुम्हाला विश्वास बसेल. आत्ता बसणार तेच सांगतोय की आपल्याला टेक्नॉलॉजी आपण विद्यार्थ्यांसाठी वापरत आहे खरं, पण मुळामध्ये ही टेक्नॉलॉजी आपण इतक्या अज्ञानामध्ये वापरत आहोत. ते आधी आज आपण या प्रशिक्षणामध्ये बाकी विद्यार्थ्यांसाठी आपण करायचं आहे. आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एकच करू शकतो, व्हिडिओ ऑडिओ माध्यमातून त्यांना व्हिज्युअलायझेशन करून आपण त्यांना शिकवू शकतो. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आपण काही फार मोठी गोष्ट देऊ शकत नाही. भले ते ॲप असो किंवा कुठलंही काही असो. हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला कुठलाही शिक्षक त्याला विद्यार्थ्यांना देण्यासाठी जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, एखादा व्हिडिओ दाखवू शकतो, ऑडिओ दाखवू शकतो, एखादं चित्र दाखवू शकतो. या पद्धतीने आपण त्याला व्हिडिओ ऑडिओ दाखवू शकतो. याच्या व्यतिरिक्त आता या ट्रेनिंगमध्ये 2 सेक्शन निघालेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये आहे वैयक्तिक तुमची सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी या विषयावर बघूया. ज्याला असं वाटतं की आपल्याला त्याची गरज आहे त्यांनी इनपुट व्हा, ज्याला असं वाटतं नाहीये फक्त एक लक्षात ठेवायचे त्या ठिकाणी आपल्याला ते किती अशी स्लीपर असायला. आता असं केलं, आता जसं खूप पडलं तर आता इथून गेल्यावर अगोदर खूप पडलं 40 आणि त्याच्यानंतर फक्त त्याचं साहित्य म्हटलं वेगवेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. कसं करायचं, माझ्या पोलिसांची आवश्यक साहित्य कोणतं आहे, गणित त्यासाठी मला कोणतं लागणार आहे, त्याच्यामध्ये अक्षरपत्ते अंकपत्ते वेगवेगळ्या नोटा आहेत. त्या नोटाचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी पूर्ण बाजार दोन्ही होतो याचा विचार करून आपल्याला ते इन्स्टिट्यूट वास्तू पाणी त्या ठिकाणी लिटर 200 ml 100 ml आणि 1500 ml दिलेले आहे त्याचा उपयोग होतो. या ठिकाणी गणिती पुढे घेत आहे. कशी पुढे घेतात काही उदाहरण मला आता सुद्धा थोडीशी वेळची बाब या ठिकाणी आता काय केलं, काय पुढे आपण एकच मापायची 5 लिटरचं मापायचं तसं आपण तंत्रज्ञान करू. बकेटमध्ये पाणी आहे आणि त्यात पोराला म्हटलं की मला याच्यात 1 लिटर बाजूला मागून दे. 1 लिटरचा माप 1 लिटर पाडून दे. आता त्याला विचार कर, एखाद्या इकडून काय करेल 2 लिटरचं घेईल, अर्धा माप देईल, अर्धा आला सर 1 लिटर. एखादं 5 लिटरचं माप पडलं तर तिथं 500 करायचा प्रयत्न करेल, त्याच्याचा हिस्सा बरेल आलं ना. पण एखाद्या इकडून काय करेल 5 लिटरचं माप भरेल, बाजूला 2 लिटरचं काय करेल 2 लिटरचे 2 माप करेल, बाजूला काढून टाकेल आणि म्हणेल काय 1 लिटर. अशा प्रकारची गणिती पुढी छोटी किती मजेशीर वाटतात अशा पद्धतीची आपल्याला घेतात. फक्त तिथं आपली कल्पना 2022 मध्ये आपल्या तालुक्यामध्ये प्रथम म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये फक्त
परभणी तालुक्यामध्ये जानेवारीमध्ये शिक्षण परिषदा साहेबांच्या आग्रहाखातर आपण घेतली होती आणि त्यामध्ये आपला हा विषय होता अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्यापन. त्याआधी पण एकदा काय लॉकडाऊन लागायच्या आधी सुद्धा आपल्या कार्यशाळा आहे अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्य नियोजन व कृती कार्यक्रम. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय वापरतो त्या पद्धतीने विद्यार्थ्याला समजेल असं नाही. म्हणजेच काय प्रत्येक विद्यार्थ्याची आवड गती शिकण्याची आवड आणि गती काय आहे वेगवेगळी आहे. अध्ययन निष्पत्ती आहे मूळ नियोजन. तर हे दोन वाक्य आहेत